हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत रिव्ह्यू करणार आहे स्किन टिंट. सो आज मी रिव्ह्यू करणार आहे लव चाइल्ड बाय मसाबाचं स्किन टिंट विच इज स्किप एव्हरीथिंग अँड सेकंड इज हाऊस ऑफ मेकअप. सो पहिले मी ह्याच्या प्राईस रेंजबद्दल बोलणार. सो हाऊस ऑफ मेकअप इज फॉर 799 आणि लव चाइल्ड बाय मसाबा इज फॉर 1300. आणि 1300साठी मसाबा आपल्याला देते 30 ml, जे खूप कमी आहे. माझं ऑलरेडी हे संपलेलं आहे. मी हार्डली 3-4 वेळा यूज केला आहे हा प्रोडक्ट. अँड नेक्स्ट इज हाऊस ऑफ मेकअप, जे आहे 35 ml आणि ही बॉटल एवढीशी आहे. सो दोन्हीमध्ये पण खूप कमी प्रोडक्ट आहे. बट 799साठी दिस इज फाईन आय गेस. 799 हा थोडा एक्सपेन्सिव्ह आहे. आणि आता बॉटलबद्दल बोलायला गेलं तर ही जी लव चाइल्ड बाय मसाबा आहे ह्याला तुम्हाला अटॅच्ड ब्रश पण मिळतो, विच इज यूजफुल. कोणाकोणाला यूजफुल वाटतं, कोणाकोणाला नाही. मी हे युजली यूज करते माझ्या आय एरियासाठी बिकॉज हे खूप इझी आहे इथे ब्लेंड करणं इन्स्टेड ऑफ युझिंग हँड्स फिंगर्स. तो ह्याच्यासोबत हा ब्रश आहे आणि ह्याचं असं ॲप्लिकेटर आहे विच इज गुड. चांगलं आहे, कुठून लिकेज नाही आहे, काय नाही. एकदम प्रीमियम पॅकेजिंग वाटतं. दिस इज मॅट फिनिश. हे मॅट फिनिश आहे, एकदम प्रीमियम पॅकेजिंग आहे. बट इट इज लाईक अ ट्यूब. ओके, टॉकिंग अबाउट हाऊस ऑफ मेकअप, हे एकदम स्टर्डी आहे. लाईक एकदम कडक, दाबलं नाही जात. यू जस्ट हॅव टू असं टॅप आणि थोडंसं असं पुश केलं, मध्ये दाबलं की प्रोडक्ट येतं. आणि ह्याचं ओपनिंग अशी आहे. सो हे दोन्ही प्रोडक्ट्स खूप क्वालिटी वाईज आणि बिल्ट वाईज खूप चांगले आहे. मला हा जास्त आवडला बिकॉज हा ना असं इझी टू कॅरी आहे. म्हणजे तुमच्या पर्समध्ये वगैरे टाकलं तर हे एवढीशीच बॉटल आहे आणि पातळ आहे. असं एकदम जाडी नाही आहे. सो जास्त स्पेस नाही घेणार आणि ही मोठी ट्यूब आहे. सो आय वुड प्रिफर दिस. तर आता बोलूया की ब्रँड काय क्लेम करतो. सो लव चाइल्ड बाय मसाबा ह्याच्यामध्ये दे आर सेइंग इट इज 4-in-1, ज्याच्यामध्ये आहे SPF विच इज SPF 20. मग ह्याच्यात प्रायमर आहे, मॉइश्चरायझर आहे अँड देन फाउंडेशन. सो 4-in-1 म्हणून ही लव चाइल्ड बाय मसाबा. आणि ह्याच्यामध्ये असं काही क्लेम केलं नाही आहे, बट इट इज फेस एनिथिंग. आणि हे लाईट वेट आहे. ह्याच्यामध्ये बेरी एक्स्ट्रॅक्ट आहे, नायसिनामाइड आहे, SPF 25. सो स्किन टिंट जसं मी बोलली की थोडंसं स्किन केअर असतं अँड मेकअप, त्याला कंबाईन करून इट इज स्किन टिंट. ओके, सो आता आपण शेड्सबद्दल बोलूया. सो लव चाइल्ड बाय मसाबाचा शेड आहे ऑनेस्ट हनी आणि हाऊस ऑफ मेकअपचा आहे FL20. दिस इज लव चाइल्ड बाय मसाबा अँड हा वाला आहे हाऊस ऑफ मेकअप. सो या दोन्ही शेडमध्ये तुम्ही बघा, जो लव चाइल्ड बाय मसाबा आहे तो थोडा वॉर्म शेडमध्ये आहे आणि हा थोडासा कूल टोनमध्ये आहे. हा बघून तुम्हाला असं वाटेल की हा थोडा व्हाईटिश आहे, बट नो, फेससाठी इट इज व्हेरी, बोलतात ना, माझ्या स्किन टोनसाठी इट इज व्हेरी सिमिलर कलर. आणि हा उलट माझ्या स्किन टोनसाठी ना थोडासा वॉर्म आहे. सो मी जेवढे रिव्ह्यूज वगैरे बघितलेत ना त्याच्याने मला हे कळालं आहे की लव चाइल्ड बाय मसाबामध्ये सगळे शेड्समध्ये ना खूप असा वॉर्म टोन आहे. म्हणजे तुम्ही डार्क स्किन जर असाल तर ह्याला अवॉइड करा बिकॉज त्यांच्या डार्क स्किनमध्ये ना खूप ऑरेंजी शेड आहे. आणि ह्याच्यामध्ये मी जास्त रिसर्च नाही केली आहे अबाउट शेड्स, बट जेवढं मला वाटतं आहे ह्याच्यामध्ये मी जेवढे बाय करताना शेड्स बघितले मला सगळे कूल अंडरटोनसाठी वाटले. सो म्हणून सगळे असे फेअर आणि असं कूल टोन आहे. म्हणजे तुम्हाला दिसतं आता हे वॉर्म अँड कूल टोन. दोघांचं टेक्स्चर सांगायला गेलं तर लव चाइल्ड बाय मसाबा ही खूप अशी पातळ स्किन सिरमसारखी आहे. एकदम लाईट वेट आहे. असं स्किनमध्ये एकदम बोलतात ना काही लावल्यासारखं फील नाही होत. अँड हाऊस ऑफ मेकअप इज लाईक अ मॉइश्चरायझर. म्हणजे दोघांच्या टेक्स्चरमध्ये बोलायला गेलं ना तर हाऊस ऑफ मेकअप थोडंसं थिक आहे. लाईक एकदम मॉइश्चरायझरसारखं थिक नाही आहे, बट थोडंसं थिक आहे. दोन्ही फेसवरती खूप लाईट वेट आहे. मला फेसवरती बोलतात ना ॲप्लिकेशनचा जो एक्सपिरियन्स आहे तो दोघांचा खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये आय वुड से की लव चाइल्ड बाय मसाबा इज बेटर बिकॉज हे ना असं लावल्यासारखं काहीच वाटत नाही, एकदम स्किन टिंटसारखं वाटतं. हाऊस ऑफ मेकअपचं थोडंसं असं फील होतं की येस काहीतरी अप्लाय केलं आहे, बट एकदम मिनिमल. लाईक
मी ऑइली स्किन आहे, माझी थोडा टाईमने स्किन हेवी होते. मी आता हे पार्टीलासुद्धा लावलेलं, मला हेवीनेस वगैरे काहीच नाही जाणवला. सो आय एम सेईंग की मॉइश्चरायझरपेक्षा लाईट वेट आहे, बट टिंटसाठी लाईक इट इज नॉट लाईक अ सिरम, इट हॅज अ क्रीम टेक्स्चर. आता आपण फेसवरती अप्लाय करूया. सो या साईडला मी अप्लाय करणार आहे हाऊस ऑफ मेकअप आणि या साईडला लव्ह चाइल्ड बाय मसाबा. मी हातानेच लावते बिकॉज मी युजली पण हातानेच माझा मेकअप करते. सो आता पण मी तेच करणार आहे. खूप कमी यूज करते बिकॉज मी खूप कमी यूज करते बिकॉज हे पुरून जातं. लाईक एनिवेज हे आपल्याला कवरेज नाही देणार आहे, तर ह्याला फाउंडेशनसारखं यूज करणं इज नॉनसेन्स. सो मी थोडंसं ना ह्याला ॲज अ बोलतात ना, ऑफिसमध्ये युजली मी मेकअप नाही लावत, बट जेव्हा मला असं कधी कधी वाटतं की हां डार्क स्किन म्हणजे थोडंसं डल दिसतो आहे फेस, डार्क सर्कल्स दिसत आहेत, तर मग थोडंसं ह्याला असं डॉट डॉट करते बिकॉज मग हे ना फेसला ना प्रेझेंटेबल वाटतं विदाउट मेकअप. अँड मेकअपच्या मध्ये जो आहे ना की नो मेकअप मेकअप लुक, बट नो मेकअप मेकअप लुकमध्ये पण नो मेकअप असं, म्हणजे असं वाटतं की तुमची नॅचरल स्किन आहे. कोणाला समजणार नाही लगेच की तुम्ही मेकअप केला आहे. म्हणून मला स्किन टेंट आवडते बिकॉज माझ्या फेसवरती जास्त डार्क स्पॉट्स नाही आहेत, तर आय एम ओके विथ दिस. मला कन्सिलर वगैरेची अशी फारशी गरज पडत नाही. सो सी, मसाबा ना खूप लवकर ब्लेंड होतं, लगेच फेसवरती असं ड्राय होत नाही. अँड इट इज लाईक अ टिंट, एकदम असं ग्लाइड होतं. आणि मी तुम्हाला आता तसंच दाखवते यूज करून, जसं मी युजली माझ्या नॉर्मल डेमध्ये यूज करते. ठीक आहे. ओके, कॅन यू सी द डिफरन्स? ह्याच्यामध्ये बोलतात ना असं एकदम ब्लर इफेक्ट दिला आहे, लाईक असं फिल्टर लावल्यासारखं. अँड दिस इज माय ॲक्च्युअल स्किन. सो सी, एकदम असा ना ब्लर इफेक्ट आला, काही दिसत नाही, काही नाही. अँड येस, मी ॲज युजल सांगायचं विसरले की काहीच स्पॉन्सर्ड नाही आहे. हे मी दोन्ही पण माझ्या पैशांनी बाय केलेलं आहे अँड आय एम रिव्ह्यूइंग इट. तर आता या साईडला आपण हाऊस ऑफ मेकअप यूज करूया. सो हाऊस ऑफ मेकअप थोडासा ना लवकर मला ब्लेंड करावं लागतं बिकॉज थोडासा ड्राय पडू शकतो. हे ना कॅमेरामध्ये थोडं वाईटिश दिसतं आहे, बट दिस इज ॲक्च्युअल माय टोन जेव्हा तुम्ही फेस टू फेस बघतात. आणि येस, ह्याचा पण मी तेवढीच क्वांटिटी घेतली आणि ह्याची पण तेवढीच, बट ह्याची क्वांटिटी जास्त यूज होते. लाईक एवढूसा डॉट एवढा अख्खा फेसला कवर करतं, वेरिन ह्याचा मला 2 डॉट्स यूज करावे लागले. सो सी, थोडं जास्तच लागलं. हे मी एक जेवढा डॉट घेतला तो मी फुल फेसला यूज करते. ह्याचं पण ब्लेंडिंग ना चांगलं आहे, नॉट बॅड. मला हे पण आवडतं, बट मी ऑफिससाठी मसाबा यूज करते आणि पार्टीजसाठी हे वालं यूज करते बिकॉज ह्याचं थोडं क्रीमी टेक्स्चर आहे ना, त्याच्यामुळे हे दिसतं की ओके मेकअप केला आहे, काहीतरी लावलं आहे. बट व्हेरी लाईट वेट. मला दोघांच्याही टेक्स्चरमध्ये काही इश्यू नाही आहे, मी फक्त डिफरन्स सांगितलं बिकॉज दोन्ही लाईट वेट आहेत, दोन्ही बेस्ट आहेत. मला दोन्ही आवडले. हे पण बघितलं ना, मला जास्त ब्लेंड पण करावं नाही लागलं, जस्ट ग्लाईड झालं स्किनवरती. ओके, सो तुम्हाला तर डिफरन्स कळत असेल की हे एकदम नॅचरल वाटतं आहे, लाईक मी काही मेकअप नाही केलं आहे, जस्ट माझा हा फेस असाच आहे. आणि ह्याच्यामध्ये यू कॅन सी की मी काहीतरी लावलं आहे. येस, खूप वियर्ड वाटतं आहे, बट मला हा पण फेस आवडेल बिकॉज हे पण लाईट वेट आहे आणि मला हा पण फेस आवडेल, म्हणून मी ऑफिसेसमध्ये हे लावते आणि जेव्हा मला काही असं बाहेर जायचं असेल तेव्हा मी हे यूज करते. दोघांचीही आफ्टर ॲप्लिकेशन जे फील आहे त्याच्यामध्ये मला हे जास्त आवडतं बिकॉज ह्याच्यामध्ये ना थोडंसं ग्लॉस जास्त वाटतं, ग्लॉसी स्किन वाटते, फ्लॉलेस वाटते. आणि हे थोडंसं मॅट होऊन जातं, लाईक
सिरम कसं अप्लाय केल्यानंतर ते स्किनमध्ये अब्झॉर्ब होऊन जातं आणि मग असं मॅट फिलिंग येते तसं वाटतं. आणि हे थोडंसं असं ग्लॉसी वाटतं, लाईक असं एकदम ड्यूई स्किन वाटते. टॉकिंग अबाउट देअर, आता तुम्ही बघितलं आहे डिफरन्स, जवळून दाखवते तुम्हाला. सो येस, दॅट वॉज ऑल. असं पण तुम्हाला लांबून कळत असेल की ही साईड जास्त ग्लॉसी अँड जास्त, आणि जर तुम्ही बघत असाल स्किन टोन, तुम्हाला असं लावताना दिसलं असेल की थोडी वाईट दिसत होती, बट माझ्या नेकचा कलर आणि फेसचा कलर इज मॅचिंग. सो ब्लेंड केल्यानंतर ना ही माझी शेड आहे, असं नाही की जास्त फेअर आहे. आणि ही थोडीशी वॉर्म टोन असल्यामुळे थोडंसं एकदम स्किन कलरच वाटतो. बट मी नोटीस केलं आहे आफ्टर 7-8 आवर्स, जेव्हा मी ह्याला ऑफिसमध्ये यूज केलं आहे, हाऊस ऑफ मेकअपची जी स्किन टोन आहे ही अशीच्या अशी राहते, काही ग्रेश नाही पडत, ॲशी नाही होत, काही नाही. त्यातच लव चाइल्ड बाय मसाबा ही वाली जी साईड आहे ती थोडीशी ना ऑरेंजी होऊन जाते. एकदम एव्हिडंट नसतं, पण एकदम हलका असा टिंट असतो ऑरेंजचा या साईडला. ही साईड अशीच्या अशी राहते. आणि ह्याच्यावरती जर तुम्ही कॉम्पॅक्ट लावलं तर असं वाटेल की तुम्ही बीबी क्रीमच लावली आहे, फाउंडेशनच लावलं आहे. सो जर तुमच्या फेसवरती जास्त डार्क स्पॉट्स वगैरे नसतील आणि तुम्हाला मेकअपचा विचार करायचा असेल तर यू कॅन डेफिनेटली गो फॉर दिस. आणि जर तुम्हाला असं डेली वेअरसाठी असं एकदम नॅचरल लुक हवं असेल इन जनरल पण पार्टीसाठी वगैरे, तर ही मी सजेस्ट करेन. बिकॉज ह्याचं जर प्रोडक्ट जास्त लावलं ना कव्हरेज, म्हणजे हे ब्लेमिशेस हाईड करायला, तर खूप असं वॉर्म वाटतं. फेस फेअर नाही वाटत, फेस गोल्डन वाटतो. येस, ते करेक्ट होतं. प्लस दोघांमुळे मध्ये माझी स्किन ऑइली होत नाही, बट ह्याच्यामध्ये थोडीशी कम्पॅरेटिव्हली जास्त ऑइली होते. सो मी नेक्स्ट टाईम जर मला बाय करायचं असेल तर मी हाऊस ऑफ मेकअप बाय करेन. बिकॉज फर्स्टली सेम उलटा ह्याच्यात 5 ml कमी आहे, बट स्टील ही 1300ला आहे आणि ही 799 आहे, ऑलमोस्ट हाफ द प्राईस. प्लस नायकावरती ही डिस्काउंटवरती वगैरे मला 650-700पर्यंत मिळून जातं. आणि ह्याच्यावरती काहीच डिस्काउंट घेत नाही. सो मी डबल प्राईजला सेम प्रोडक्ट का घेऊ, बेटर आहे की मी ह्याच्याने काम चालवेल. बिकॉज दोघांचा टेक्स्चर सेम आहे. ही थोडीशी बेटर वाटते इन टर्म्स ऑफ ड्युरेशन. सो या, माझ्यासाठी हाऊस ऑफ मेकअप विन करते. आणि मी ह्याच्याबद्दल काही खराब नाही बोलणार, बिकॉज ही खूप चांगली आहे. इट्स जस्ट द प्राईस रेंज. जर मला ही 1300ला मिळाली असती तर मी कन्फ्युज्ड असती की मी कोणती घेऊ, ही की ही. बट आत्ता हे विन करते जस्ट बिकॉज ऑफ द प्राईस रेंज. बिकॉज 700ला सिमिलर ऑलमोस्ट प्रोडक्ट मिळते, देन वाय नॉट दिस. सो या, दॅट वॉज ऑल. आय होप मी सगळे पॉईंट्स कवर केले आहेत. लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन्स की तुम्हाला हे कंपॅरिझन कसं वाटलं. आणि माझं रेकमेंडेशन, जर तुम्ही हे बाय केलं असेल तर लेट मी नो की हे रेकमेंडेशन तुम्हाला कसं वाटलं. सो या, बाय, सी यू इन अनदर व्हिडिओ.